नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि कोणत्या तारखेपर्यंत तो तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। जर तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व अपडेट्स वेळेवर मिळवायचे असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता पुढची महत्त्वाची गोष्ट बघूया। मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलण्याआधी प्रशासनाकडून लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या। या सूचना तहसील कार्यालय तसंच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। या संदर्भात अधिकृत परिपत्रक सुद्धा काढण्यात आलंय। या परिपत्रकात विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा बदल सांगण्यात आला। राज्य सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी दिव्यांग सहाय्य योजना सुरू केली असून या पोर्टलवर नोंदणी करणं आता अत्यावश्यक करण्यात आलंय। आता पुढील काळात वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे। तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी सरकारने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग तयार केला होता। आता या निर्णयानुसार दिव्यांग नागरिकांना मिळणारे अनेक लाभ थेट दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। त्यामुळे सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारा मार्च महिन्याचा हप्ता आधीसारखाच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। मात्र पुढील काळात दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत सामाजिक न्याय विभागाऐवजी नव्या दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि थेट पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता किती आणि कधी मिळणार। सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1000 ते 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते। काही जिल्ह्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते, त्यामुळे ही रक्कम 1500 ते 2000 पर्यंत वाढते सुद्धा। मार्च महिन्याचा हप्ता साधारणपणे 10 मार्च ते 25 मार्च दरम्यान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी आपलं बँक खातं आणि आधार लिंकिंग योग्य आहे की नाही हे तपासून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। याशिवाय अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक संघटनांकडून सध्या मिळणारे 1000 किंवा 1500 रुपये वाढवून किमान 2 ते 3000 रुपये दरमहा करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे। जर सरकारने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला तर येत्या काळात लाखो निराधार, विधवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो। म्हणूनच जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते, आधार लिंकिंग आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय पुढील हप्ते तुमच्या खात्यात वेळेवर जमा होतील। अशाच प्रकारच्या सरकारी योजना, अनुदान आणि शेतकरी तसेच नागरिकांच्या महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता पुढची अत्यंत महत्त्वाची माहिती। प्रशासनाकडून दिव्यांग लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली। दिव्यांग सहायता पोर्टलवर नोंदणी करणं आता अत्यावश्यक करण्यात आलंय। ही नोंदणी केल्याशिवाय पुढील काळात काही योजनांचे लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात अशी महत्त्वाची सूचना प्रशासनाकडून दिली गेली आहे। त्यामुळे तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना या नोंदणीबद्दल जागरूक करणं अत्यंत गरजेचं आहे। अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांनी या संदर्भात अधिकृत परिपत्रक काढून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी। आता या नोंदणी प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घ्या। UDID कार्ड आणि आधार कार्ड यांची लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजेच दिव्यांग ओळखपत्र आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडलेलं असणं गरजेचं आहे। यामुळे लाभार्थ्यांची ओळख करणं सुद्धा सोपं होईल आणि शासनाकडून मिळणारे लाभ थेट DBTच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून UDID कार्ड काढलेलं नाही किंवा आधारशी लिंक केलेलं नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। याशिवाय प्रशासनाकडून आणखी एक सूचना देण्यात आली की लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का आणि KYC पूर्ण आहे का हे तपासून घ्यावं। कारण पुढील काळात सर्व पेन्शन आणि अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात जमा केले जातील। जर या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या तर हप्ता थांबण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे। आता सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना नीट पाळणं सुद्धा खूप गरजेचं बनलंय। कारण या सूचनांचं पालन केल्यास पुढील काळात मिळणारे हप्ते कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यात थेट जमा होतील। त्यामुळे ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या दुर्लक्ष करू नका। योग्य वेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास पुढे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। आता थोडंसं आजच्या दिवसाबद्दल बोलूया।
कारण आजचा दिवस लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. 2026-27 या आर्थिक वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. हा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विधानसभेत सादर केला जात आहे. अनेकांना प्रश्न पडतो की या अर्थसंकल्पाचा आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा नेमका संबंध काय. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. आता पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या सर्व योजनांमधून राज्यातील लाखो निराधार विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य दिलं जातं. सध्या राज्यात साधारणपणे 35 ते 40 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. या सर्वांसाठी सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी राखून ठेवते. आता उदाहरणच द्यायचं झालं तर सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना प्रति महिना 1000 ते 1500 रुपये इतकी मदत दिली जाते. काही प्रकरणांमध्ये राज्य आणि केंद्र मिळून 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंतची मदत देते. त्यामुळे संपूर्ण वर्षभर या योजनांसाठी साधारणतः 3 ते 4,000 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात राखून ठेवला जातो. याच कारणामुळे विधानसभेत सादर होत असलेला अर्थसंकल्प लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या विविध सामाजिक संघटना आणि लाभार्थ्यांकडून अशी मागणी होत आहे की निराधारांना मिळणारे अनुदान मोठ्या प्रमाणात वाढवून दरमहा किमान 3 ते 6,000 रुपये करण्यात यावं. काही संघटनांनी तर थेट 6,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची सुद्धा मागणी सरकारकडे केली. त्यामुळे सरकार या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का, किंवा सध्याच्या 1000 ते 1,500 रुपयांच्या अनुदानात किमान 500 ते 1000 रुपयांची वाढ करणार का, हा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याबद्दलची स्पष्ट माहिती अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच समोर येणार. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार. याबद्दल थोडी स्पष्ट माहिती पाहूया. काही दिवसांपूर्वीच मी सांगितलं होतं की 5 तारखेला हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे आणि आता ते स्पष्ट झालंय. कारण 5 तारखेला कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तसेच 6 तारखेला सुद्धा हप्ता येण्याची शक्यता नाही, हे सुद्धा आता जवळपास निश्चित झालंय. मग पुढे नेमकी कोणती तारीख असू शकते, तर साधारणपणे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग किंवा संबंधित जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलवर अधिकृत सूचना जारी केली जाते. त्या सूचनेनंतरच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार अंदाज व्यक्त केला जात आहे की साधारणपणे 10 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजेच त्या कालावधीत लाभार्थ्यांच्या खात्यात 1000, 1,500 किंवा काही ठिकाणी 2,000 रुपयांपर्यंतचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तरी यामध्ये थोडा बदल होऊ शकतो, कारण कधी कधी अधिकृत आदेश लवकर आल्यास हप्ता 10 तारखेपूर्वी सुद्धा जमा होऊ शकतो, तर काही वेळा प्रशासकीय कारणांमुळे थोडा उशीरही होऊ शकतो. त्यामुळे जर पुढील काही दिवसात पोर्टलवर किंवा शासनाकडून काही नवीन अपडेट आले तर त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लगेच या चॅनलवर देणार आहे. म्हणूनच तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पेन्शन योजना तसेच महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजनांचे ताजे अपडेट्स वेळेवर मिळावेत म्हणून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.